नमस्कार. एका विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु उदयसिंग देशमुख तथा भय्यूजी महाराज यांना. मी त्यांचं उदयसिंग देशमुख हे नाव मुद्दाम यावेळेस घेतलं कारण ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत महाराष्ट्रातील मराठ्यांचे मोर्चे आणि त्यापासून उत्तर भारतातील रोड मराठ्यांचा प्रश्न आणि बलुचिस्तानातील बलोच मराठ्यांचा प्रश्न, हे सगळे विषय गेल्या महिन्याभरापासून प्रचंड गाजत आहेत आणि या सगळ्या विषयांच्या केंद्रस्थानी भय्यूजी महाराज आलेले आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे या मुलाखतीच्या आरंभी मी आपलं अभिनंदन करू इच्छितो. ब्रॅड लॉरेट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने तुम्हाला एक महत्त्वाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि याच्या आधी तो पुरस्कार अनेक मान्यवरांना मिळालेला होता. मार्क झुकरबर्गपासून तर हिलरी क्लिंटनपर्यंत यांना तो पुरस्कार मिळालेला आहे आणि तो तुम्हाला यंदा मिळाला. कालच त्याची घोषणा झाली. त्या निमित्त पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो. सर्वप्रथम महाराष्ट्राचे सर्व बांधव बहिणींना, पितृशक्तींना, मातृशक्तींना मी आभार प्रकट करतो आणि आपल्या सगळ्यांचा मी धन्यवाद देतो की आपल्या सगळ्यांच्यामुळे हे सगळं घडून आलेलं आहे. आणि हे जे पुरस्कार जे मलेशियन गव्हर्नमेंटने जे डिक्लेअर केलं, हे सामाजिक कार्याची पावती आहे. सामाजिक कार्य एकटं भय्यू महाराज करू शकत नाही. ह्याच्यामध्ये सर्व तरुणांचा हातभार लागलेला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे की आपण माझ्यावर विश्वास ठेवला. महाराष्ट्र आणि राष्ट्र दोघांना मी दंडवत करतो आणि आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र म्हटला की मराठा आला, कारण महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले. मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले असं म्हणतात. परंतु 9 ऑगस्टपासून ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यापासून जी क्रांती मोर्चाची आग किंवा वणवा पेटलेला आहे आणि या सगळ्या वणव्याने महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपली असलेली भूमिका, आपली असलेली प्रेरणा ही पुन्हा चर्चेत आलेली आहे. आपण काय सांगाल, का मोर्चे आवश्यक होते? सर्वप्रथम जर आपण बघितलं तर कोपर्डीची घटना आणि ज्या पद्धतीचं जे अमानुषकी प्रकार आणि जे पाशविक अत्याचार एक लहान चिमुकलीवर होतं, ते अत्याचाराला किंवा त्या ज्या निर्गुण पद्धतीने पाशविक पद्धतीने जे प्रकार घडलेला आहे, महाराष्ट्राचे प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनाला त्यांनी कुठेतरी जागा करून टाकलेला आहे. बरोबर. तर सुरुवात हे तिथून झाली. पण तिथून होत असताना वर्षापासून जी मनातली एक खदखद होती आणि जे व्यक्तिगत रूपामध्ये जे कुटुंब अनुभव करत असतील किंवा जे अडचणी त्यांना जाणवत असतील किंवा जाणवत होते, मग कोरडवाहू शेतकरी असेल, मग बेरोजगार तरुण असेल, सुशिक्षित बेरोजगार तरुण असेल, किंवा शिक्षणासाठी लागणारा खर्च असेल, किंवा आरोग्याचा प्रश्न असेल, किंवा कुठंतरी म्हणजे आर्थिक संकटात सापडलेले मध्यमवर्गीय परिवार, निम्न मध्यमवर्गीय परिवार असतील, मग ते शहरातले असतील किंवा खेड्यातले असतील. तर झालं असं की मोठा भाऊ हा कर्तृत्व करतो आणि त्याची भूमिका ही कर्तृत्वाची असते आणि त्या कर्तृत्वाचा विचार करून मराठा समाज हे दुर्लक्षित एक मोठ्या प्रमाणावर झालं वर्षानुवर्षापासून मोठ्या भावाच्या भूमिकेत. मराठा समाजाकडे नेतृत्व होतं ना, म्हणून मी म्हणतो की त्याच्यामध्ये एकीकडे क्रिमी लेअर आहे की ज्यांच्याजवळ इतकी संपन्नता आहे, मराठा समाजामध्ये इतकी संपन्नता आहे
की ते प्रश्न विचारणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं सुद्धा म्हणजे काही मला म्हणजे त्याचा अर्थ वाटत नाही. पण दुसरीकडे जर बघितलं तर एवढे कठीण परिस्थिती आहे की जगणं पण अवघड आहे. तर समाजामध्येच हे दोन भाग आहे, समाजातले दोन भाग आहे. तर मराठा समाजाकडे एवढ्या वर्ष जर नेतृत्व होतं आणि नेतृत्व मग कोणाकडेही असेल, प्रश्न असा आहे की त्या समस्या सुटल्या नाही, त्या समस्या वाढत गेल्या. तर सुशिक्षित तरुण हे मोठ्या प्रमाणावर बेरोजगार होत गेले. त्यांच्याजवळ उद्योगधंदे नाही, भांडवल नसल्यानंतर जमिनीची होल्डिंग नसल्यामुळे बँकांचा त्यांना सपोर्ट नाही, तर आर्थिक पाठबळ नाही, आर्थिक उभारणी नाही. तर कुठंतरी जेव्हा वर्षानुवर्षापासून प्रत्येक समाजामध्ये ज्या अडचणी होत्या किंवा ज्या प्रत्येक समाजाच्या ज्या समस्या होत्या, त्या समस्यासाठी आंदोलनं झाले, मोर्चे झाले, त्यांनी आपले हक्क मिळवण्याचं कार्य केलं. हे सगळं मराठा समाज कुठंतरी बघत होता. आणि हे बघत असताना त्याच्या मनामध्ये एक कुठंतरी विचार येत होतं की हे सर्वांना जर सोय भेटतात तर लोकतंत्रामध्ये आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला पण हे मिळवण्याचा अधिकार आहे, आम्हाला पण हे मिळायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी कोपर्डीची घटना हे निमित्त झाला या असंतोषाचा लावा बाहेर येण्यासाठी. हां, निमित्त म्हणजे कसं आहे की ती जी घटना आहे त्या घटनांनी सगळ्यांना जागा केलं आणि सगळे एकवटले. ही जी मूक मोर्चाची जी संकल्पना आहे ही तुमच्या डोक्यात कशी आली? नाही, आपण आता असं म्हणणार मूक मोर्चाची संकल्पना माझी आहे, तर कसं आहे, माझी अवस्था ड्रमसारखी होईल. इकडनं एक वाजवणार, दुसरं इकडे वाजवणार. कारण कसं आहे की निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा सर्व पद्धतीने आहे. प्रश्न असा आहे की भैयू महाराजांनी काय सामाजिक कार्य केले त्याचा विचार न करता ज्या आई आणि बहिणींच्या आपण सन्मानासाठी आपण म्हणजे रस्त्यावर उतरलो आहे, तर आमच्या कधी हे सगळ्या गोष्टी काढल्या जातील आपले जे आहे पेजेसच्या माध्यमातून सांगता येत नाही ना आम्हाला, पोस्टांच्या माध्यमातून जे ट्रेंड चालू आहे. तरी मी आपल्याला सांगतो की सगळ्यात पहिले ही जी संकल्पना होती 9 ऑगस्टची, औरंगाबादमध्ये माझा फक्त एकच विचार होता की पीडित कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे. आणि मी अजूनही सांगतो की मोर्चे आपल्या जागेला आहेत. माझा आज पण फार स्पष्ट उद्दिष्ट आणि उद्देश हे आहे की ज्या पद्धतीने निर्घुण हत्या त्या माझ्या भाचीची झाली, कारण ती माझी बहीण आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती माझी बहीण राहणार. कोण काय बोलतो त्याची मी काळजी करत नाही, कारण मी काही असलं काही काम करत नाही आणि दोपट्टी कामं करण्याची माझी सवय नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की त्यांची व्यथा, त्यांची पीडा मी बारकाईने बघितलं की जेव्हा एक आई जेवढे लोक भेटीला जातात तर त्यांना फक्त एकच वचन मागते की माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. बरोबर. ते माझ्या मनात होतं. मी म्हटलं जर आमच्या बहीण प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला न्यायाची मागणी करते आहे, तर अशा सगळ्या बहिणींना पण न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे कुठंतरी एकात्मकताच्या माध्यमातून समाजामध्ये एक पोषक वातावरण निर्माण करणे आणि पोषक वातावरण निर्माण करत असताना कोपर्डीचे कुटुंबापासून प्रत्येक अशा माता बहिणींना एक सुरक्षिततेचा किंवा पालकांना एक सुरक्षिततेचा वातावरण निर्माण करणे की समाज तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या सोबतीला आहे, ताकदीने उभा आहे, यासाठी ती भूमिका मांडली गेली. आणि त्याच्यामध्ये एक बघण्यासारखी गोष्ट होती, सर्व सुशिक्षित लोक होते. सुशिक्षित लोक असून जर आम्हाला आज लोक बोलतात आहे की आम्ही सरकारचे प्रतिनिधी आहोत,
तर जर आम्ही सरकारचे प्रतिनिधी होतो तर मी मोर्चाच कशाला काढायला लागलो असतो, आणि सरकारचा प्रतिनिधी असतं तर मी सगळ्यात पहिले औरंगाबादच्या मोर्चामध्ये मी पुढं उभं राहिलं असतं. तिसरं विचारा की बीडच्या लोकांनी मला बोलवलं की नाही, आम्ही आमचे पोस्ट लावले असते. आम्हाला भांडवल करायची सवय नाही आहे आणि कोणी आम्हाला हे शिकू नये. माझ्यामध्ये पण मराठ्याचंच रक्त आहे आणि देशमुखच आहात तुम्ही. आणि ज्या स्वाभिमान जे लोक बोटं उचलण्याचा प्रयत्न करतात आहे त्यांनी आमच्याकडून स्वाभिमान शिकावं. आजपर्यंत गव्हर्नमेंटच्या गाडीमध्ये बसलो नाही आहे, सिक्युरिटी घेतली नाही आहे आणि कुठल्याही गव्हर्नमेंटचा लाभ जर एकाने सिद्ध करून सांगितलं की मी घेतलेला आहे तर मी सार्वजनिक रूपाने दंडित आहे. पण त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी मी उभा आहे आणि त्यामुळेच आम्ही आमच्या छोट्याशा छकुलीला, की एक छकुलीवर अन्याय झाला म्हणून एक छोटी बेबी जी आहे तिने भाषण दिलं. तिनेच भाषण दिलं. ते भाषण भैयू महाराजाला देता आलं असतं, इतरांनाही आलं असतं. आणि मग सरकारला, राजकारण्यांना पहिल्या दिवशीच सामील करता आलं असतं. आमची कल्पना ही होती की एक कोणी व्यक्ती नेतृत्व करणार नाही, समाज हा नेतृत्व करेल. त्याच्यामुळे एक चेहरा नाही. चेहरा नाही आहे या आंदोलनाला, मोर्चाला चेहरा. समाज नेतृत्व करेल आणि समाज नेतृत्व करताना जे आहे कोणीही त्याचं श्रेय लाटण्याचं काम करणार नाही. हे मी आजही सांगतो आणि मीही आत्ता उघड बोलतोय की कुठलाही श्रेय लाटण्याचा मी काम करणार नाही, कारण मला माझ्या बहिणींना न्याय मिळवून देण्याचा पहिला मुद्दा आहे. पहिला मोर्चा निघाला. बघा, मी सरकारचा किती लाख मी लोक आहेत? सरकारचा प्रतिनिधी नाही. पहिली गोष्ट, मी आजपर्यंत जे आहे भांडवलदारी केलेली नाही आहे, हे माझं ओपन चॅलेंज आहे. तर म्हणून माझ्या प्रामाणिकतेवर प्रश्न जे उचलतात आहे त्यांना माझं खुल्लं आव्हान आहे की त्यांनी नार्को ॲनालिसिस टेस्टसाठी मी तयार आहे आणि त्यांनी तयार राहावं. भारतामध्ये गेल्या 3 वर्षात आपण बघू तर एक साधारणतः 4 समाजाचे असेच मोर्चे प्रचंड गाजले. गुजर, मीना, जाट, त्यानंतर हार्दिक पटेल यांचं गुजरातमधलं पाटीदार समाजाचं आंदोलन, आणि आता महाराष्ट्रातला हा जो मराठा समाजातला जो उद्रेक आहे, या सगळ्याची जेव्हा तुलना केली जाते तेव्हा लक्षात येतं की पहिल्या सगळ्या आंदोलनांमध्ये आक्रमकपणा होता, त्याच्यामध्ये घोषणेबरोबर हिंसाचार होता, आणि त्याच्या उलट इथे आहे की इथे चेहरा नाही आहे आणि मोर्चा मूकपणे, त्यामुळे सरकार हतबल झालेलं आहे का? आपली संस्कृती ही गनिमी कावाकीची आहे आणि आपण छत्रपती शिवरायांचे सेवक आहोत, रक्त आहोत. आई तुळजाभवानीने आपल्याला शक्ती दिली आहे, म्हणून शक्ती प्रदर्शन आपल्याला करण्याची गरज नाही. आपण स्वतःमध्ये शक्ती आहोत, ह्याची भूमिका आहे. म्हणून मराठा समाजाने छत्रपती शिवराय जे 12 बलुतेदारपासून 18 पगड जाती समाजाला एकत्र आणून, बरोबर, आणि सर्व समाजाला न्याय मिळायला पाहिजे, प्रत्येकाला प्रवाहामध्ये यायला पाहिजे, या भूमिकेत असताना सुद्धा स्वराज्य मिळायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमचा न्याय मिळायला पाहिजे, तुमचा न्याय मिळवता यायला पाहिजे, ही जी विचार दिलेले आहेत, ह्या विचारसरणीवर मराठा समाजाने ज्या पद्धतीने अनुसरण केलं हे कौतुकास्पद आहे आणि अभिमान आहे. आणि त्याचप्रमाणे म्हणजे मी त्यांना धन्यवाद देतो आणि मी त्याचा आभारी पण आहे आणि ऋणी पण आहे. पण पाटीदार अनामत आंदोलन असेल, जाट आंदोलन असतील, ह्या 2 आंदोलन आणि बाकी इतर आंदोलनांचं, उन्हाचं आंदोलन म्हटलं, या सर्व गोष्टींमध्ये जर आपल्याला दिसून आलं तर महाराष्ट्र इतरपेक्षा वेगळं का आहे हे ह्याच्यावरूनच म्हणजे समजून जातं
की हे महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचं आहे आणि जे त्यांनी शिकवण दिली त्याच्यावर अजूनही आपण सगळे वागत आहोत. पण त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार पूर्ण अडचणीत आलेलं आहे. ते अडचण कारण बघा, पहिला मोर्चा निघाला, बघा, मी सरकारचा कल्पना नव्हती किती लाख मी लोक येतील. सरकारचा प्रतिनिधी नाही, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनी आपले डोके साफ करा. दुसरं, मी कधी काय ते सरकारकडे प्रतिनिधी म्हणून जाणार नाही. मला काय श्रेय लाटायचा प्रश्न नाही आहे, पण अभिव्यक्तीची आझादी आहे. बरोबर. आणि ज्या समाजामध्ये दुसरीकडे जेव्हा आम्ही जातो तर आम्हाला मराठ्याचे महाराज म्हणून ठपका लागला जातो. काय म्हणजे तुमचं नाही, देशमुख मी स्पष्ट आडनाव बोलतो. त्यामुळे जास्त चर्चेत येतं. नाही, ते काय आहे की जे माझा चेहराच निर्माण केलं गेलं, ते चेहराच म्हणजे बहुजनांचा चेहरा निर्माण केला गेला. मग ते प्रेस असेल, सर्व जागेला म्हणजे ते चेहरा सुरुवातीपासून मराठ्यांचा महाराज म्हणून. आणि त्यामुळे कसं आहे की माझं फक्त एक म्हणणं आहे की जे मी ऐकलं आहे की आपण मोर्चे काढत राहायला पाहिजे. समाज एक होतो आहे, चांगली गोष्ट आहे, पण आपल्याकडे मुद्दे असायला पाहिजे. त्या मुद्द्यांचं मागणी करायला पाहिजे आणि त्या मुद्द्यांमध्ये कुठंतरी कमीपणा राहू नये म्हणून त्याचा सखोल अभ्यास करून आणि काय काय अडचणी, काय काय त्रास आपल्याला आहे. मग शेतीची समस्या असेल, बरोबर, शिक्षणाची समस्या असेल, मग आरक्षणाचा प्रश्न असेल, तर जर आरक्षण न्यायप्रविष्ट आहे, उच्चतम न्यायालयामध्ये आहे, 19 तारखेला त्याचं जे आहे सुनावणी आहे, बरोबर. अशा वेळेला आपण प्रयत्न हे करायला पाहिजे की सरकारकडून म्हणजे चांगले वकील आणि चांगल्या पद्धतीचं पाठपुरावा कसं करता येईल आणि त्यातून म्हणजे आरक्षण हा म्हणजे मराठा समाजातल्या म्हणजे जी मोठी मागणी आहे ती मिळायला पाहिजे. त्यासाठी मला एकही मी सगळे लोकांशी संपर्क करून चुकलेलो, एकही व्यक्तीने विरोध केलेला नाही आहे. जर विरोध नाही तर मग त्याला कसं आणता येईल ह्याच्यावर कार्य करायला पाहिजे. आपण निगेटिव्ह होऊन चालत नाही, पहिली गोष्ट. मग दुसरा आपण मुद्दा जर बघितलं तर ॲट्रॉसिटीचा एक प्रश्न उठला. त्याच्यावर बरेच लोकांचे वक्तव्य आपल्या आपल्या पद्धतीने झाले. पहिली गोष्ट, हा कायदा सेंट्रलचा आहे म्हणून हा पार्लमेंटमध्ये डिस्कस होणार. बरोबर. तर त्या पार्लमेंटमध्ये डिस्कस होत असताना त्याच्यामध्ये काय काय सुधार करण्याची गरज आहे, म्हणजे मोकळा श्वास कसा घेता येईल. मराठा समाज असेल किंवा अन्य असेल, त्यांना आत्मसन्मानाने कसं जगता येऊ शकतं, किंवा एखादा कायदा ज्याचा त्रास आपल्याला होतो आहे तर तो नेमकं त्रास काय काय ते मुद्दे लिहायला पाहिजे, उतरवायला पाहिजे. असे मुलींच्या रक्षणाचा प्रश्न असेल, मुलींच्या स्वास्थ्याचा प्रश्न असेल, आपण त्यासाठी महाराज एका नाही, योजनेची महाराष्ट्रामध्ये अशा बरेच आहे. नाही, मी आत्ता जर बोललो तर ह्यांना वाटेल की मी कोणाच्या भाषा बोलतो, मला त्याच्यात पडायचं नाही. मी आपल्याला मी स्पष्ट सांगतो, मला कुठल्याही गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही. माझा इंटरेस्ट असा आहे की जेव्हा पारध्यांना अडचण येते तेव्हा पारध्यांच्यासाठी शाळा उघडणारा मी व्यक्ती आहे. तर प्रश्न हा अडचण नाही आहे, प्रश्न हा आहे की आपल्या समाजासाठी आपण जर मोर्चे काढतो आहे तर या मोर्चाचा निष्फळ काय आणि त्यातून काय निष्पन्न होणार. तर यासाठी या मोर्चातून तुम्हाला काय गेन करायचं आहे ते तरी क्लिअर करा ना. एवढंच मला म्हणणं आहे. मी पुढेही येत नाही, मी मागेही राहत नाही. आणि जर आम्ही समाजासाठी अभिशाप आहोत आमच्यासारखी माणसं तर आम्ही बाजूला सरकतो ना, काय अडचण नाही. चालवा, पूर्ण व्यवस्थित पद्धतीने चालवा. पण मग शेतकऱ्यांना 1 लाख बियाणे जे दिलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उभं राहायचं. 1500 गावांमध्ये जे जमीन सुधारण्याचं काम केलेलं आहे ते तुम्ही करायचं. 12 लाख छात्रवृत्ती वाटण्याचं काम केलं आहे, बसा ना माझ्यासमोर. मी तर म्हणतो आहे की पहिला माझा जे आहे, माझा ऑब्जेक्ट आहे, मला काय मध्ये घेऊ म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे या सगळ्या गोष्टीतून मी कोणाकडेही जात नाही आहे आणि कोणाचाही मी ऐकत नाही आहे आणि मी कोणाच्या म्हणण्यात येत नाही आहे.
मी आजपर्यंत जे आहे भांडवलदारी केलेली नाही आहे. हे माझं ओपन चॅलेंज आहे. तर म्हणून त्यामुळे आणि त्यामुळे माझ्या प्रामाणिकतेवर प्रश्न जे उचलतात आहे त्यांना माझं खुलं आव्हान आहे की त्यांनी नार्को ॲनालिसिस टेस्टसाठी मी तयार आहे आणि त्यांनी तयार राहावं. पण मोर्चाच्या निमित्ताने तुमचं नेतृत्व एका वेगळ्या पद्धतीने उभं राहतंय म्हणून ही आरोपांची मालिका सुरू झाली आहे असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही ज्यासाठी प्रश्न मांडले तर ते सोडवायला पाहिजे, त्याच्यासाठी सूचना दिल्या तर जसे तुमच्या सूचना आहेत तसे माझ्या दिल्या तर त्याच्यात काय पाप केलं का मी? मलाही हक्क आहे ना. मग जर मी देशमुख लावतोय पुढे तर मग मलाही सांगायचं हक्क आहे की बाबा हे प्रश्न आहेत, ह्याची मागणी करा. बरोबर. आणि राहिलं राजनीतिज्ञ आणि यांचा प्रतिनिधी तर मला गरज नाही आहे. एकालाही सांगितलंच तर राज्यसभेमध्ये 1 सेकंदात पोचलो असतो. काय मला राजकारणाचे विषय कोणी सांगू नये. तर त्याचं कारण असं आहे की राजकारण कसं चालतं हे मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तुम्ही शिवसेना असेल, मनसे असेल, काय काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये माझे चांगले संबंध आहेत. आणि त्या चांगल्या संबंधाचा फायदा जर मी समाजाला दिला नसेल तर सांगा. मी काय माझं घर भरलं नाही. काय आहे, एकच मुलगी आहे माझी, लग्न होऊन चालली जाईल. 85 वर्षाची आई आहे. काय घेऊन जाणार आहे मी? काय होणार आहे मला? आणि काय पाहिजे मला? आणि मग तुम्ही देशमुख म्हणता तर माझ्याकडे एवढा आहे की 3 पिढ्यापर्यंत माझं व्यवस्थित चालेल. काही प्रश्न जर विचारलं की महाराष्ट्राचा नाही मध्य प्रदेशचा, मी सांगून देतो मी अकोल्याचा आहे. तामसी बार्शी टाकळीमध्ये अजूनही माझी कुलदेवी आहे ती. तुम्ही मराठी बोलता? नाही म्हणजे सगळ्या प्रश्नांचं उत्तर व्हायला पाहिजे. आज जे आहे ते स्पष्ट व्हायला पाहिजे. कारण कसं आहे, आपण स्वाभिमानी आहोत. आपण 2 रुपयाची भांडवलदारी केलेली नाही. आपल्यावर बोटं उचलण्याच्या पूर्वी विचार करायला पाहिजे लोकांनी. या 9 ऑगस्टपासून जे मोर्चे निघाले त्यामधली एक घोषणा आहे ती याआधी महाराष्ट्राने कधीच ऐकली नव्हती. 1 मराठा लाख मराठा. यामागची तुमची कल्पना मला जाणून घ्यायची. कसं आहे, छत्रपती शिवरायांनी जर 4 मावळ्यांनी स्वराज्य स्थापन केलं तर एका मराठ्यामध्ये किती ताकद आहे ही त्याला कळायला पाहिजे. म्हणून 1 मराठा ह्या लाख मराठ्याबरोबरच आहे. म्हणजे याच्या आधी आम्ही काय महाराज कसं आहे की काही वर्ष म्हणजे काही एक इतिहासामध्ये एक नोंद आहे. चमकोरचा युद्ध झाला होता. 18 शिखांनी 10,000 म्हणजे यवनांशी युद्ध केलं आणि विजय मिळवला. 18 जणांनी. हो. गुरु गोविंद सिंगने म्हटलं. आणि त्या टायमाला गुरु गोविंद सिंग म्हटले होते की 1 शिक्का लाखांच्या बरोबर आहे. 1 सिक्क लाखांच्या बरोबर आहे. लाखांच्या बरोबर. तसंच छत्रपती शिवरायांना हेच अपेक्षित होतं की मराठा एवढा ताकदवर असायला पाहिजे की त्याच्यामध्ये दानतची ताकद असायला पाहिजे. त्याच्यामध्ये अधिक म्हणजे कर्तव्य गाजवण्याची ताकद असायला पाहिजे. त्याला अधिकार मिळवण्याची ताकद असायला पाहिजे. त्याचा स्वाभिमान कधी वागता कामा नये. त्याच्या आत्मसन्मानाला ठेस लागता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाचा नॉन कॉम्प्रोमाइजिंग मराठा पाहिजे. छत्रपती शिवराय त्यांनाच लाईक करतात की जे नॉन कॉम्प्रोमाइजिंग होते. आणि एकाने सिद्ध करून दाखवावं की भैयू महाराजांनी एका जागेला कॉम्प्रोमाइज केलं का महाराष्ट्रात येत नाही. त्यामुळे एक मराठा लाख मराठा ही घोषणा त्यातून आली. आणि आता ती सगळ्या तरुणांच्या ओठी आहे. मोर्चांमध्ये जे सामील झाले. आता माझं एकच म्हणणं आहे की 1 मराठा लाख मराठा जर आपण म्हणताय तर त्या 1 मराठ्याने काय काय अडचणी आहेत ते समजून घ्यावं आणि त्याच्यावर वाचा फोडावी. तर माझं पण हेच म्हणणं आहे की बाबा तुमचे विचारांची मांडणी करा. सर्व मोर्चेकऱ्यांनी एकत्र या आणि सर्वांनी 10-10 प्रतिनिधी एकत्र करून पहिले सगळे मसोदे तयार करा. काही रिझोल्युशन्स पास करा. रिझोल्युशन्स करून त्याच्यामध्ये काही सूचना असेल तर चांगले जे म्हणजे मराठा समाजाचे चांगले, आता कसं आहे की शेतकरीचा प्रश्न आहे. बरोबर. अण्णासाहेब बोराडे आहेत, शेतीतले अभ्यासक आहे. सामाजिक जीवनामध्ये मग मी म्हणतो की मग आपण जर आपण अधिकाराचीच मागणी करतोय तर मग आपण पोपटराव पवारांना बोलवायला पाहिजे.
आदर्श गावाचा विकास त्यांच्यासारखा भाऊ महाराजांना नका बोलू, मी सांगतो पोपटराव पवारांना बोलू. पोपटराव पवार आहेत, अण्णा बोराडे आहेत, चांगली चांगली माणसं आहेत. शरद निंबाळकर साहेब आहेत, बरोबर, पंजाबराव कृषी विद्यापीठात अकोल्याचे निवड तुमचे. झाली. पण सगळ्यांनी हे लक्ष ठेवायला पाहिजे की या क्षेत्रामध्ये भैयू महाराज काही असेल नसेल, पण आबासाहेब खेडेकरला विसरता कामा नये, पंजाबराव देशमुखांना विसरता कामा नये, वसंतदादा पाटीलांनी शिक्षणा क्षेत्रामध्ये क्रांती आणली, यशवंतराव चव्हाण. वर्तमानाचे काही नेतृत्वांबद्दल मी कोणाला बोलणार नाही, कारण मी त्यांचं म्हणजे आहे का, म्हणजे हे आजकाल खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे बाबा, तर ते बाजूलाच आहे. मी इंदोरला आहे, मी जाणार नाही कुठं, काळजी करू नका. वर्तमानातले जे मराठा नेते आहेत त्या मग सगळ्यांच्या यशवंतराव चव्हाण साहेब असतील, त्यांच्या तोंडचं पाणी पळवलं ना पण या मोर्चांनी. माझी जी सुरुवात झाली, मी जे माझं इतकं सोशल इंजिनिअरिंगचा जे माझा अभ्यास आहे, सोशल सायन्सचा जे अभ्यास आहे, सोशल इकॉनॉमिकचा अभ्यास आहे, आणि जे एक काय आहे की सोशल सायन्स हा विषय मी प्रत्येक समाजाचा मी खूप स्टडी केलं, त्याला म्हणून मी सोशल सायन्स म्हणतोय. त्याच्यातून मी जे आहे सोशल इकॉनॉमी कशी आणता येईल, म्हणजे वाढवता येईल सोशल सायन्सपासून, आणि त्या सायन्स म्हणजे इकॉनॉमीपासून आपल्याला सोशल रिफॉर्मिंग कसं करता येईल, म्हणजे परिवर्तन कसं करता येईल, सामाजिक परिवर्तन. आणि सामाजिक परिवर्तन करत असताना सोशल रिफॉर्म केल्यानंतर सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून इतर समाजांना कशी मदत करता येईल. जर भैयू महाराज एका खेड्यातून येऊन, आणि आता काही प्रश्न जर विचारलं की महाराज महाराष्ट्राचा नाही मध्य प्रदेशचा, मी सांगून देतो, मी अकोल्याचा आहे. तामसी बार्शी टाकळीमध्ये अजूनही माझी कुलदेवी आहे तिथे, काय, आणि सगळे कुटुंब आहे. तर तुम्ही मराठी बोलता आहात, नाही म्हणजे सगळ्या प्रश्नांचं उत्तर व्हायला पाहिजे. आज जे आहे ते स्पष्ट व्हायला पाहिजे. कारण कसं आहे, आपण स्वाभिमानी आहोत, आपण 2 रुपयाची भांडवलदारी केलेली नाही. आपल्यावर बोटं उचलण्याच्या पूर्वी विचार करायला पाहिजे लोकांनी. हे धंदे नाही आहेत. माझं असं आहे, मला तुम्हाला काय करायचं करा. माझा आज पण आणि उद्या पण हा कोपर्डीच्या बहिणीसोबत उभं राहण्याचं काम आहे. मी आयुष्यभर राहील. मग ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दिल्लीमध्ये पण जावं लागेल की कुठेही द्यावं लागेल, मी सोडणार नाही. पण तुम्ही काय सुचवाल त्या सगळ्याच्या, म्हणजे काय केलं पाहिजे? मराठा संसद बोलवायची का? बोलवायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये ह्यांना आमंत्रण द्यायचं त्यांनी बोलवावं की, आणि तिथं मागणी ठेवावी की बाबा हे सगळं आमची मागणी आहे, काय ही आमची मागणी आहे. त्याच्यावर म्हणजे उघड ते सगळ्यांना, लाखो लोकांच्या समोर दिसेल, इन TV दिसेल, इन मीडिया दिसेल, प्रत्यक्ष प्रमाण राहील. कोणी दलाली केली ह्याचं कळणार नाही, कोणी भांडवलदारी केली कळणार नाही, कोणी ह्याचा प्रतिनिधी आहे, कोणी त्याचा प्रतिनिधी आहे, काय कळणार नाही. मुख्यमंत्री किंवा सरकारचे प्रतिनिधी तिथे येऊ शकतील ते नाही, त्याच्यामध्ये युती आहे, तर त्याच्यामध्ये युती बोलवायला पाहिजे असं माझं मत आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही बोलवायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये इतर पक्षाचे लोकांचे पण काय मत आहे ते पण तुम्ही समजून घ्या ना, म्हणजे क्लिअर होईल की मराठा समाजाच्या बद्दल कोणाचं काय मत आहे, हे बोलणं आहे माझं. त्यामध्ये काय चुकीचं केलं मी? म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी, एक स्पष्ट बोलवा ना त्याच्यामध्ये. आणि मला काय प्रस्तावक म्हणून उभं राहायची इच्छा नाही आहे. मला माहिती आहे मला काय कामं करायचे आहेत, मी करत राहीन. तुम्ही पडद्याच्या मागेच राहणार? नाही, पडद्याच्या मागे आहेच कुठे, मी उघड आहे ना, आपल्या समोर आहे. जे माझे विचार आहे ते मांडले मी, पडद्याच्या मागे नाही आहे. पण मला या सगळ्या गोष्टींमध्ये रस नाही आहे. माझा रस समाज म्हणजे मला कोणी दुःखी दिसलेलं मला चालत नाही, कोणी त्रासात असलेलं चालत नाही, कोणावर अन्याय झालेलं चालत नाही, कोणाला पीडा देणं चालत नाही, आणि कोणी दाबलेलं हेही चालत नाही. तर मी दबती नाही आणि मी ऐकती नाही. आणि राहिलं तर जे उदयन महाराज आहेत आणि मी आहे, उदयन महाराजांना माझ्याबद्दल विचारा मी काय आहे, आणि मी सांगतो उदयन महाराज काय आहेत. काय मागच्या आठवड्यात 3-4 दिवस आम्ही दोघं इथे बसलेलो होतो. आम्ही काय केलेलं आहे आम्हाला माहिती. लोकांनी आम्हाला समजू नये. उदयन महाराज हे लहानपणापासून आम्ही मोठे झालेलो आहोत. स्वभाव सारखं आहे, जीवलग आहोत. आणि माझी मुद्दाम आपल्याला विनंती आहे की आपण त्यांची माझ्याबद्दल जे आहे एक जे आहे या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मी काय आहे, यू जस्ट टेक वन बाईट. निश्चित मला आवडेल उदयन महाराजांची या विषयावर बोलायला, कारण
ज्या वेळेस छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनामध्ये एक मोठा टप्पा आला होता की वेदोक्त आणि पुराणोक्त या प्रकरणांनी कहर झाला होता आणि शाहू महाराजांची थेट टिळकांशी त्या सगळ्या प्रकरणी जी खडाखडी झाली होती, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये क्षात्र जगद्गुरू हे पीठ निर्माण झालं होतं. क्षात्र शंकराचार्य निर्माण झाले होते. करवीरचे. आता करवीरचे. आता तशाच पद्धतीने उदयन महाराज आणि तुम्ही अशी जोडी नाही, आम्ही समोर लहानपणापासून सोबत. पण आम्ही कसं आहे की आम्ही केव्हाही म्हणजे या सगळ्या गोष्टीचा वाचा करत नाही कोणात पुढे. मी आयुष्यात कोणाशी दबलो नाही आणि मी कोणाशी दबणार नाही. माझी एक प्रॉपर्टी 1 रुपया डिक्लेअर आहे इन्कम टॅक्स. आणि काय मी पहिलेच काही दिवसापूर्वी रिटायरमेंट डिक्लेअर केलेलं आहे. माझं काय बिघडतो. पण माझ्या आईने मला सांगितलं होतं की तू अर्धवट सोडलं जे लोक तुझ्यावर प्रेम करतात आणि त्यांची काय चूक आहे. म्हणून असं जर जगायचं असेल तर त्याच्यापेक्षा मेलेला बरा. पंचवीस ठिकाणी मोर्चे निघणार आहेत. तेच मी म्हणतो की माझं अजिबात मोर्चे बंद करण्यासाठी माझं काही बोललं नाही. माझं एक म्हणणं मोर्चे काढा. पण माझं एक स्पष्ट हे मत आहे की किमान तरी डायलॉग तरी चालू ठेवा. म्हणजे तुम्हाला शेवटी सगळे मोर्चे काढून जर आपण आपल्याकडे म्हणजे आपले मुद्दे नंतर घेऊन जायचे, त्याच्यापेक्षा आता मुद्द्यांना वाचा तर फोडा ना. टप्प्याटप्प्याने ते मुद्दे मुद्द्यांना वाचा तर फोडा. सोशल मीडियावर मी काय राष्ट्रवादीचं प्रवक्ता नाही आहे. काही पोस्ट मी वाचले. पण आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल काही म्हणजे मजकूर मला काही आवडलेला नाही. तर असं आहे, ते वडीलधारी माणसं आहेत. आपल्याला सन्मान करायला पाहिजे. आपल्याला त्यांचं राजकारण पटत नाही, नका करू. विश्वास बरोबर. जे पटत नाही तुम्ही बाजूला करा. लाईनीने करून टाका, एका झटक्यात बाजूला करा. काय पण कोणाचं म्हणजे जसं तुमचं अपमान झालेलं चालत नाही तसं इतरांचा अपमान करू नका. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की सोशल मीडियावर याविषयी खूपच वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं आणि त्यातूनच प्रतिमोर्चाचं जे भाषा याच्यामध्ये एक शिकायला पाहिजे. जे पाटीदार अनामत आंदोलन झालं ना, त्याच्यामध्ये एक म्हणजे ज्या लोकांनी आंदोलनं केले त्यावेळेला काही पाटीदार लोक मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलला भेटायला गेले बरेचदा त्या अनामत आंदोलनमध्ये आरक्षणाच्या विषयावर. पण त्या टायमाची सगळी पोस्ट काढून बघा आपण किती लोकांनी विरोध केलेला आहे. कोणी काही बोललेलं आहे. कसं आहे, शेवटी विश्वास करणं हे गरजेचं आहे. मी हे म्हणत नाही माझ्यावर करा, मी पडतही नाही त्याच्यात. पण ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना व्यवस्थित पद्धतीने मसोदे द्या आणि तुमचं चालू ठेवा. समाज एक करण्यासाठी चालू ठेवा. ही जी म्हणजे सोशल मीडियावरच प्रतिमोर्चाची भाषा सुरू झाली आणि त्यानंतर त्याची चर्चा झाली. गरज नाही आहे, कारण प्रकाश आंबेडकर गरज नाही. मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न मी उत्तर आपल्याला देतो की हे कुठले जाती, कुठले समाज, कुठल्याही म्हणजे विचारांच्या विरोधात नाही म्हणून एक सुद्धा जे आहे नारा लागलेला नाही आहे किंवा कुठली एकही जी आहे म्हणजे अपमानास्पद गोष्टी म्हणजे झालेला नाही आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की वर्षानुवर्षापासून निघालेले समाजाला जे दबलेला समाज आहे, शोषित पीडित समाज आहे, असं म्हणजे एक जे चित्र पूर्ण समोरून आलेलं आहे. तर या समाजाला त्याची भावना व्यक्त करू द्या. पण ते कोणाबद्दलही काही करणार नाही. शेवटचा प्रश्न मी विचारतो तुम्हाला. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात हा शब्द अभंग किंवा संत वचनातून आलेला मराठा तितका मेळवावा, पण महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून मराठा तितका खेळवावा असं झालेलं दिसतंय. मी म्हणूनच म्हणतो ना, कारण कसं आहे की भावनिक आधारावर वळण दिलं जातं मराठा समाजाचं आणि भावनिक आधारावर त्याचं म्हणजे उपयोग केला जातो. म्हणून मी सारखं जे आव्हान करून राहिलो आहे ते हेच आव्हान करतो आहे की प्रॅक्टिकल व्हा. बी प्रॅक्टिकल. ॲग्रिकल्चरमध्ये काय प्रॉब्लेम आहे सांगा. इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये काय प्रॉब्लेम आहे सांगा. म्हणजे मुलीबाळींना काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. आपल्या तरुणींना काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. शिक्षण क्षेत्रामध्ये जी अडचणी आहेत ते सांगा. लोकांपर्यंत आपले प्रॉब्लेमच नाही गेले तर लोक विचार कसं करतील. याच्यामध्ये जे आता मोर्चेकरी आहेत
त्यांचं सतत म्हणणं असतं की नेत्यांनी, जे तथाकथित मोठे नेते आहेत, यांनी या मोर्चांमध्ये सहभागी होऊ नये आणि आले तर तुम्ही तुमची पदं बाहेर ठेवून या. कारण त्यांना असं वाटतं की समाजाच्यासाठी या, आणि ते जे विचार करतात आहे की समाज म्हणून येत असाल तर या, तर त्याच्यामध्ये वावगा नाही काय. मग हे सुरुवातीपासून ठरवून केलेलं आहे का की ही पूर्ण जी धग आहे ही कोणी हायजॅक करू नये किंवा आपल्या स्वतःच्या याच्यासाठी वापरू नये? हां, तेच होतं ना नेहमी. म्हणून तर मी म्हणतो ना, सगळे बाजूला, आम्ही पण बाजूला, पण मुद्दे या आणा, आणि फक्त कोपर्डीचा मुद्दा तुमच्या सगळ्यात म्हणजे प्राथमिकतेवर असायला पाहिजे, हे माझं मत आहे. कारण तुम्ही उठला आहेत त्यांच्या नावाने, बरोबर. कोपर्डीच्या नावाने, हे माझं मत आहे. मी आपल्याला सांगतो, मी आयुष्यात कोणाशी दबलो नाही आणि मी कोणाशी दबणार नाही. माझी एक प्रॉपर्टी एक रुपया डिक्लेअर आहे इन्कम टॅक्स. आणि काय, मी पहिलेच काही दिवसापूर्वी रिटायरमेंट डिक्लेअर केलेलं आहे. माझं काय बिघडतं हो? महाराज म्हणून नाही तर सेवक म्हणून सेवा करेन, कुठेही करेन. पण माझ्या आईने मला सांगितलं होतं की तू अर्धवट सोडलं जे लोक तुझ्यावर प्रेम करतात, आणि त्यांची काय चूक आहे. आणि म्हणून असं जर जगायचं असेल तर त्याच्यापेक्षा मेलेला बरा. ॲडमिट होत्या पुण्यामध्ये आणि त्यांनी मला हे सांगितलं, म्हणून ते विचार करून मी परत हे कामाला लागलो होतो. ठीक आहे. पण पुन्हा तुम्ही सक्रिय झालात आणि महाराष्ट्रातला हा जो फार मोठा मुद्दा होता त्याला वाचा या निमित्ताने मिळाली आणि आता मोर्चांची मालिका मोर्चांची मालिका आता सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये मी नाही आहे. सर्व समाजाने एकत्र झाला आणि समाजानेच केलं आहे सगळं. मी नाही केलं, मी काही केलं नाही. तुम्ही या सगळ्या मोर्चाची जी कल्पना होती तेव्हापासूनचा तर आत्तापर्यंतचा हा सगळा प्रवास तुम्ही इथे सांगितलात, त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पुढच्या मोर्चांसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे.